मंडळी. तर मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे भुंग्याची भटकंती, स्पॉन्सर्ड बाय MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल. तर आपली ही जी मालिका आहे ही ज्या वेळात टेलिकास्ट होते त्या वेळात कुठलीच मालिका नसते, म्हणून आपली मालिका दिसते. तर अशा या मालिकेमध्ये आजची रिकामी जागा भरायला आलेले आहेत आपले स्पॉन्सर्स MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे सर्व पृथ्वीक प्रताप. आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा आली आहे, शिवाली प्रताप. बापरे, बापरे, या स्वागत आहे खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही आमच्या कार्यक्रमात. खूप स्वागत आहे. बसून घेऊया, आपण सगळेच बसून घेऊया. थँक्यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आज. थँक्यू बर, थँक्यू फॉर हॅव्हिंग अस हिअर टुनाईट. नाही, द प्लेजर इज आवर सर. तर आजच्या भागाचे तुम्ही स्पॉन्सरच आहात याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मी सुद्धा विशेष कारणासाठीच भाग स्पॉन्सर केला आहे. बर. आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे ती एप्रिल ते जूनमध्ये थंड हवेच्या ठिकाणी एक सफर नेणार आहे, एक टूर नेणार आहे. वा. तर ती जी काही आम्ही टूर नेणार आहोत त्याचं आम्ही प्रमोशन करायला इथे या कार्यक्रमात आलेलो आहोत. वा. आणि ती फार छान टूर आहे. आम्ही त्याच्या मागे एक टॅगलाईन सुद्धा तयार केली आहे. अरे वा, क्या बात आहे सर, प्लीज ऐकवा सर. ऐकवा. आली आली गरमी. काय गरमी. गरमी. आली गरमी. आली गरमी. हा. आली गरमी, पण मी थंड हवेच्या ठिकाणी. वा. म्हणजे फारच छान, फारच किती सुंदर यमक आहे याच्यात. कुठे? गरमी ठिकाणी. आहे. फारच सुंदर, म्हणजे आली गरमी पण मी तर थंड हवेच्या ठिकाणी. वा सर, ब्रिलियंट, क्या बात आहे. आपण आता चर्चेला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी मला पृथ्वीक सरांना असा प्रश्न विचारायचा आहे. पृथ्वीक सर, तुम्ही आता यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात, म्हणजे एवढे मोठे उद्योजक तुम्ही आहात. हो. कसं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला या क्षणी? नाही, मला काय वाटत नाही मला. पण मी माझ्या या सगळ्या यशाचं जे काही श्रेय आहे हे मी माझ्या बायकोला देतो, माझ्या पत्नीला देतो मी. कारण या सगळ्यात माझ्या पत्नीचा, माझ्या बायकोचा, माझ्या अर्धांगिनीचा खूप मोठा वाटा आहे. ती माझ्यासोबत अशी नेहमी पाठीशी उभी होती, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे तिचं श्रेय सगळं ती आहे. किती गोड प्रेक्षक हो तुम्ही बघताय, एवढे मोठे उद्योजक पण त्यांच्या सगळ्या यशाचं श्रेय ते त्यांच्या पत्नीला देत आहेत. आता मी वळते त्यांच्या पाठिंब्याकडे. नाही. तर शिवालीजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्हाला तुमच्या पतीच्या यशाबद्दल काय वाटतं? बोल. बोला. बोल शौर्य बोल. अय्या, फारच घाबरतायत गावली. बोलेल ती, बोल शिवाली बोल. बोला शिवाली बोल. तुमच्या पतीच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाज वाटते. लाज वाटते? नाही, माझी लाज नाही वाटत, यशाची लाज नाही वाटत. तिला कॅमेराची लाज वाटते. पहिल्यांदा आली आहे, कॅमेराची लाज वाटते. या किती गोड, कॅमेराची लाज वाटते. हरकत नाही. शिवालीजी, घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. जवळ तुमच्या घरचा कार्यक्रम आहे. घरचा कार्यक्रम मी स्पॉन्सर केला. घरचा कार्यक्रम. बोला.
घाबरू नको तू बोल शिवाली बोल शिवाली बोल 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 बोला, बोला, शिवाली बोल बोला 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 बोल बोल शिवाली बोल बोल तू बोल शिवाली बोला बोला आपला घरचा मी हां बोल शिवाली बोला 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 नमस्कार. हां नमस्कार शिवाली बोल बोला नमस्कार. हां झालं मगाशी तो बोल पुढे बोल हरकत नाही हरकत नाही. मी शिवाली. ते त्यांनी सांगितलं तू पुढे बोल बोला 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 यांनी जेवढं कौतुक केलं त्या कौतुकास मी पात्र नव्हे. अय्या आजपर्यंत जे काही यांनी कमवलं ते फक्त यांच्या मेहनतीमुळे. आहे, हो. आणि हे जे ध्रुव ताऱ्यासारखे अढळ उभे आहेत हे फक्त यांच्या मेहनतीमुळे. हो आहे खरं आहे, खरं आहे. माझं काहीच कौतुक नाहीये. अगं बाई म्हणजे किती किती गोड बोलात तुम्ही शिवाली ताई. म्हणजे बोल. बघताय प्रेक्षक हो दोघही एकमेकांना श्रेय देत आहेत. हो, हो, हो. तर आता मी वळते पृथ्वी सरांकडे हा, वळा. पण त्याआधी शिवाली ताई मला सांगा यांना एवढा मोठा पाठिंबा देण्याव्यतिरिक्त तुम्ही आणखीन आयुष्यात काय करता? मी सांगू. बोल 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 शिवाली बोल शिवाली बोल शिवाली बोल बोल शिवाली माझं छोटंसं ब्युटी पार्लर आहे. तुमचं ब्युटी पार्लर आहे? हो. हो आहे तिथं ब्युटी पार्लर मला माहिती आहे तिथं beauty ह्या parlor. मी इतके दिवस सांगेन म्हणते ताई ऐका ना म्हणजे माझा ना चेहरा खूप टॅन होतो. म्हणजे खरं सांगू का इतके शेड्यूल्स असतात मला ना वेळच मिळत नाही. म्हणजे क्रीम लावलं काही लावलं ते ब्लॅकहेड जात नाहीत आणि हे डोळ्याखालचं काळं जात नाही. मी सगळं ट्राय करून बघितलं. म्हणजे आता तुम्ही ब्युटी पार्लरच्या आत म्हणून विचारते काय काय करूया टॅनिंगसाठी काय करू मला काहीच कळत नाहीये. याचं उत्तर देऊ. दे शिवाली उत्तर दे घाबरून नको बोल बोल नाही आपला बोल तू काय उत्तर करायचं? दे हा ते टॅनिंगचं ना तुम्ही काय करा 5 चमचे ग्लिसरीन घ्या त्यात ना अर्धा लिंबूचा रस असा मिक्स करा आणि ते तो जो लेप असेल ना तो तुम्ही असा हाताने 4 बोटाने हे वापरायचं नाही. या 4 बोटाने तुम्ही लावायचा. तुम्ही बघा इतका उजळेला तुमचा चेहरा हो की नाही हो. मी लावते की नाही घरी. म्हणून चेहरा उजळला या, मस्त, मस्त. आणि आता तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मी सांगू अहो, इच्छिते सांगा हो ताई तुम्ही सांगा मी आहे. मी माझे स्वतःचे प्रोडक्ट सुद्धा लॉन्च केलेत मार्केटमध्ये. केले. शिवाली प्रोडक्ट्स नावाने. अय्या. त्यात आहे ना चारकोलची जी क्रीम असते ना म्हणजे Fish pack. कोळशापासून बनवतो हो. ऍक्च्युली कोळशापासून बनवते ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही लावले की अर्धा तासानंतर धुवायचे. असं थंड पाण्याने धुवायचं म्हणजे तुम्हाला फरक आपोआप जाणवेल. पण मला जाणवला फरक हो की नाही. मला पण जाणार छान बरं काय म्हणजे किती 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 छान. म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना तुम्ही सांगितलं. मी सगळं ट्राय केलं पण काहीच होईना. हो तुमचे ते ब्लॅकेट्स असतील तुमचे डार्क पॅच असतील ते सगळे जातील. सगळे अहो काय हो हे ब्लॅकहेड जातील? ब्लॅकेट जातील आणि मध्ये आमची टूर पण जाईल एक त्याच्याबद्दल पण बोला. नाही ठीक आहे टूर जाईल पण ब्लॅकहेड जातील? ब्लॅकहेड्स खरंच? या मी घरी गेल्या सगळं ट्राय करणार आहे. तुमचं खरंच सांगते. नक्की ट्राय करा घरी जा त्याच्या आधी आमची मुलाखत घ्या मुलाखत घ्या. माझ्याकडे असं अनेक हजारो उपाय आहेत. काय सांगता? आता हे पुरुष मंडळी लाडात आले की आपल्याला चंद्र म्हणतात. म्हणतात बाई. पण यांना काय माहिती चंद्रावर किती डाग आहेत. हो. ते चंद्रावरचे डाग आपण काही घालवू शकत नाही. मग आपल्या चेहऱ्यावरचे डाग तर आपण घालवू शकतो ना. घालवू शकतो? म्हणजे अरे किती म्हणजे हजारो घरगुती उपाय आहेत. या. तुम्ही जेवण करत असताना माझा अर्धा टोमॅटो भाजीत असतो आणि अर्धा टोमॅटो तोंडावर असतो. अर्धा काकडा सलाड मध्ये असतात आणि अर्धा काकडा डोळ्यांवर असतात. तुम्ही ना बीट म्हणू नका कांदा म्हणू नका. तीच बीट पकड आणि पटापट बोल. म्हणजे या पण खरंच छान म्हणजे इतकं बरं वाटलं. आणि ते तुम्ही ते चंद्राचं काय उदाहरण दिलं तो क्या बात आहे शिवाजी. मला असं सुचत असतं. मला आता पण 2 ओळी सुचल्यात मी ऐकवू का. ऐकवा ना विचारताय काय ऐकवा मी बोलू का. बोल शिवाली पटापट बोल बोला. चंद्रा बोल ए चंद्रा माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा. चंद्रा माझ्या सौंदर्याला तुझ्या उपमेचा आधारच कसा. नाही तुझ्या चेहऱ्याचा मेकओव्हर केला तर कुरूप तो ससा. किती गोड कविता केलीत. आपण बघतोय की शिवालीजी किती टॅलेंटेड आहेत. आहे मध्ये आहे
आणि म्हणूनच पृथ्वीजी त्यांचं सगळं श्रेय हे शिवालीजींना देतात. हा तिथे चुकलो. किती गोड, किती गोड नातं आहे. हा, तर बस, बस, पृथ्वीजी हा, आता बोला. मी तुमच्याकडे येणार आहे. हम्म. पृथ्वीजी मला सांगा, तुमची जी आगामी सफर आहे थंड हवेच्या ठिकाणाची, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सांगा. सांग आम्ही जी एक MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आम्ही जी काही एक सफर आयोजली आहे, आम्ही उत्तरांचल, उत्तराखंड, मसुरी, परत कुलू मनाली, शिमला अशा ज्या थंड हवेचा जो एक पट्टा आहे भारतातला, वा वा तो सगळा आम्ही कव्हर करणार. आम्ही तिकडे जाणार आहोत का तिथे काय थंडी असते, छान पर्यटक असतात, मजा वा येते. वा वा वा. नाही म्हणजे इतक्या थंडीत मजाच येईल. हा थंडीत मजाच येईल. हा हा म्हणजे थंडीत मजा येईल पर्यटकांना. हा ते करतील मजा. तिथे बर्फ असतो. हो हो, हो 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 असतो बर्फ असतो तिथे. तिथे मजा येईल, तर पर्यटकांना मजा येईल. हो हो. नाही म्हणजे कसं होतं ना की आपण अशा ठिकाणी गेलो तर आपले फेस पॅक संपतात, क्रीम पटापटा संपतात, हा, आणि इथे कुठे मिळतही नाही नाही. नाही पटकन. नाही मिळालं. आम्ही आमची जी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ती पुरवेल. तो त्याचं अहो, tension तुम्ही नका. पुरवालो पण ती परवडायला पाहिजे. बरोबर आहे. मग खिशाला कात्री लावून कुठे चेहऱ्याची निगा राखायची. बरोबर बोलताय तुम्ही. अशा वेळी काय करायचं मग? हा. बटाटा घ्यायचा. बटाटा आता तुम्ही कुठेही टूरला जाणार, शिव- आपले जे शिवाली- एजंट असतात ना त्यांच्याकडून बटाटा घ्यायचा. शिवाली- तो बटाटा काय करायचा माहितीये का? तो बटाटा असा पिचकायचा, त्याचा रस काढायचा आणि एक चमच मधामध्ये टाकायचा. मधात बोलूच नको शिवाली तू आता. नाही, मी तू शांत त्यांना बस. तेच शिवाली काय बोलू नको नाही, नाही, मी शिवाली. त्यांना तेच सांगितलं. त्या मधात टाकला की थोडीशी हळद टाकायची, साय टाकायची आणि तो जो लेप असेल तो आपण चेहऱ्याला मसाज करायचा. बरं. म्हणजे मसाज करायची पण वेगळी पद्धत असते. तुम्ही जर तो लेप आहे ना शिवाली, असा शिवाली, असा लावला, शिवाली, असा शिवाली, असा शिवाली लावला, दुखतंय, तर तो शिवाली, काही शिवाली. काम करत नाही. दुखतंय, तुम्ही दुखतंय. मग लेप आहे ना तो असा शिवाली जरा जास्त बरं वाटतं नको. दाखवते की आपण असा सुद्धा लावू शकतो लेप. अच्छा, अच्छा. आणि तुम्ही आत म्हणून सांगते, अहो तुम्ही सांगा शिवालीताई. मी स्वतःचा लेप सुद्धा तयार केलेला आहे. मी ना ती क्रीम आहे ना अशी सोबत घेऊनच फिरते. तुम्हाला माहितीये का? वा 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 प्रेक्षक एकच हो, मिनिट. आता आपल्याला एक ती प्रात्यक्षिक कॅरी करायला दिसणार इतकी आहे. सोपी आहे ना. म्हणजे मी त्या बरण्या पण इतक्या छोट्या छोट्या बनवून ठेवलेल्या. तर हा आहे माझा लेप. हा. अगं बाई कोणावर ट्राय करायचा? नको, अगं बाई, नको, सरांवरती नको. try करूया. शिवाली आता नको. नको शिवाली नको. शिवाली चालेल, नको आता चालेल, नको चालेल, शिवाली. चालेल. मला माहिती होतं तू माझ्याकडे ऐका नको ना, शिवाली नको. अहो, ऐका ना त्यांना शिवाली कळेल. नको. नाही त्यांना कळेल. ऐका ना, हे आहे साधारण लेप आणि हा आहे माझा ब्युटी लेप. नाही, त्याच्याबद्दल आपली जाहिरातच नाही, आपली टूरची जाहिरात आहे. ते नको सांगू तू. तर हा जो लेप आहे तो आपण यांच्या या गालाला लावूया. काही गरज नव्हती याची पण तू केलंस. असू दे. साधारण लेप आहे. तर त्याची काही आणि गरज. हा आहे माझा लेप, तो आपण या गालाला लावूया. एक मिनिट शिवाली झोमताय. शिवाली झोमताय आता झोमताय. आता झोमताय. नाही, नाही, ते झोमणारच ना. त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट जरा जास्त झालेली आहे. शिवाली तू लेप नाही, तू चटणी आणली. शिवाली झोमताय. हरकत नाही. नाही म्हणजे मी काय म्हणते, झोमतोय म्हणजे वर्क होतोय हा. नाही मग शिवाली तू त्याला शिवाली लेप नको म्हणून त्याला गोस्वामी लेप म्हण. झोंबेल मग वर कर. मंडळी हरकत नाही यांचं झोमणं थांबेपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी नाही काही गरज नाहीये. ब्रेकची काही गरज नाहीये. हरकत नाही आपण ब्रेक नको घेऊया. आपण पुढे चर्चेला सुरू ठेवूया. ब्रेकची काही गरज नाहीये. एक मिनिट बोला सर, बोला. शिवाली तू घरी जा. शिवाली तू घरी जा. नाही मला वेगळं बोलायचं, तू घरी जा. शिवाली घरी जा. नाही आता नाही, घरी जा. नाही पण मी नाही बोलत. नाही शांत बस. एक मिनिट तुम्ही पण काहीतरी वायपळ बडबडू नका. ते आमची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जी काही हे आहे आमची सफर जाणार आहे थंड हवेच्या ठिकाणी, त्याच्याबद्दल जमताय अजून ते त्याच्याबद्दल बोला तुम्ही. त्याच्याबद्दल तुम्हाला बोलावं लागेल. त्याच्याबद्दल थंड हवेचं आमचं ते काही हरकत नाही. त्यांना व्यवस्थित सांगा थंड हवेचं ठिकाण वगैरे. अहो शिवालीजी मला एक सांगा, म्हणजे आता उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाणार, मग त्वचेची काळजी कशी घ्यायची? मुळात माझा मुद्दा कसा आहे माहितीये का? उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जायचंच का? अरे बापरे. म्हणजे बरोबर आहे की नाही हो? नाही शिवाली तुझ्या लक्षात नाही आपले टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नाही ते टूर्स अँड ट्रॅव्हल वाल्यांनाच शिक्षा दिली पाहिजे आधी. नाही. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातात म्हणजे काय? बरोबर. नाही, 8 दिवस घेऊन जातात. तुमची होते तिथे मज्जा.
मज्जा आणि मग नंतर स्किनला मिळते आपल्या सज्जा. त्याच्यामुळे उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी नज्जा नज्जा नज्जा. वाह वाह वाह. शिवाली तू घरी जा घरी जा घरी जा. नाही, शिवल तू घरी जा. नाही, नाही. शिवल तू घरी जा. शिवल तू घरी जा. हरकत नाही, तू घरी जा. अशा- तू कविता केलीस तू घरी जा. चल. अशा नाही, अशा तू मगाशी प्रसंग- चंद्र कुरूप कसा विचारला आता तू नज्जा नज्जा लज्जा लज्जा तुला लज्जा वाटत तू घरी जा. चल. ऐका ना. तू घरी जा. तू घरी जा. तू घरी जा. तू- स्वामी आता नो स्वामी ओनली गो स्वामी. चल. हरकत नाही. आपण भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा भुंग्याची भटकंती, स्पॉन्सर्ड बाय MH टूर्स अँड ट्रॅव्हल.